नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी हा विषय खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जिवारी लागतोय। ज्या पद्धतीने त्याचं दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं, माजलगाव कोर्टामध्ये सुद्धा त्याचं चार्जशीट दाखल करण्यात आलं, बीड कोर्टात सुद्धा चार्जशीट दाखल करण्यात आलं। या मल्टीस्टेटचे 6 आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। 4 संचालक आणि 2 कर्मचारी असे एकूण 6 जण या प्रक्रियेतील अटक आहेत। पण बाकींचं काय? अर्चना कुटेंच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा नेहमीच कानावर येत आहेत किंवा काही ठिकाणी पोलीस तपासामध्येही या गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत की मागच्या व्हिडिओमध्ये जसा उल्लेख केला होता की अर्चना कुटे या दुबईला जाऊन आल्यात। मग दुबईला जाऊन आल्यात तर आता सध्याच्या परिस्थितीला आहेत कुठे? कारण की या गोष्टीचा उलगडा आणि या गोष्टीचा निवाडा हे जोपर्यंत होणार नाही, आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला एक सांगू का की जोपर्यंत ठेवीदारांना अर्चना कुटे यांना ताब्यात घेतल्याशिवाय की ठेवीदारांनाही स्वस्ततेची आणि निवांतता मिळणार नाही। MPID ॲक्टला तुमच्या प्रस्तावाला सुद्धा जो वेग मिळायला पाहिजे, ज्या पद्धतीची कारवाई वाढायला पाहिजे, ती वेग तुम्हाला या गोष्टी जोपर्यंत तुमच्या हाती लागत नाहीत, म्हणजे हे सर्व संचालकसुद्धा हाती लागायला पाहिजेत। मध्येच विषय निघाला होता अक्षय शिंदेचा, पण अक्षय शिंदेसुद्धा गायब आहे। आता या सगळ्या एकमेकाच्या संदर्भात जी गोष्ट परिस्थिती आज ज्ञानराधाची उद्भवली आहे ना, ती उद्भवलेली परिस्थिती पाहिल्यानंतर थोडंसं माणसाला खिन्नता वाटते। पण आनंदाची गोष्ट ही मिळाली की पोलीस प्रशासनानं ज्या पद्धतीने साईराम मल्टीस्टेटचे चेअरमन आणि बाकीचे जे संचालक पुण्याहून धरून आणलेत ना, माननीय साईनाथ परभणे आणि त्यांचे भाऊ आणि त्यांचे काही संचालक, त्यामुळं आता तपासाला गती मिळेल अशी आशा लोकांच्या उरी बाळगलेली। कारण की नंदकुमार ठाकूरांचा कार्यकाल हा फक्त तडजोडीमध्ये गेला। त्यांनी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर हे प्रकरण निपटण्याचा प्रयत्न केला, परंतु आता ते कायद्याची चौकटच ओलांडून त्यांच्याच कार्यकालामध्ये या सगळ्या प्रक्रिया हाताबाहेर गेलेल्या होत्या। आणि त्या पद्धतीनं त्यांच्याच प्रक्रियेमध्ये अर्चना कुटे सुद्धा हातात आलेल्या अर्चना कुटे पोलीस डिपार्टमेंटनं म्हणजे प्रशासनानं त्यांना मुभा दिली होती, कारण की त्याला पुरावेच काही मिळालेले नव्हते त्यांच्याबद्दल, स्वबळ पुरावे। अशी परिस्थिती असताना सुद्धा आता बारगळ साहेब आलेत आणि बारगळ साहेबांनी आता या प्रशासनाच्या चाव्या आवळल्यात असं दिसतंय। ज्या प्रशासनाने ज्या पद्धतीने चाव्या आवळल्यात ना, त्या पद्धतीचे आउटपुट ही पटापट मिळत आहेत। कारण की दोन्ही हे आलेले, एक अकोल्याहून आलेले IPS म्हणजे तिडके मॅडम, आणि दुसरी हे अमरावतीहून आलेले IPS म्हणजे बारगळ साहेब। आता या दोघांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याची परिस्थिती ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत बळकट राहील अशी चांगले संकेत दिसत आहेत। कारण की यांनी दोन्ही अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीचं कार्य आल्याबरोबर आपल्या अधिकारीपणाचा धाक या समाजाला दिला आहे। परंतु हा धाक फक्त निर्माण करून चालणार नाही, तर खऱ्या अर्थानं जो दोषी आहे, खऱ्या अर्थानं जो वंचित आहे, जो आज परिस्थिती ज्या पद्धतीने हाताबाहेर जायला जात आहे, ती परिस्थिती निवळण्यासाठी आता या मल्टीस्टेटचा गाडा आणि लोकांच्या ठेव्या हे परत मिळायला अति गरजेचं आहे। कारण की या ठेव्या जर परत मिळाल्या नाही तर या जिल्ह्याचीच नव्हे तर अख्खी मराठवाड्याची वाट लागलेली। आज देवाणघेवाणाच्या बाबतीत किंवा ज्या पद्धतीने बाजारपेठेमध्ये उलाढाली व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीचा रेव्हेन्यू गोळा व्हायला पाहिजे, म्हणजे महसूल ज्या पद्धतीने खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये जो महसूल गोळा होतो तो आज पूर्णपणे ठप्प म्हणता येणार नाही, पण जवळपास तो मंदावला आहे। आणि या मंदावलेल्या परिस्थितीत जर परिस्थिती चलत राहिली तर येणाऱ्या परिस्थितीमध्ये आता या दसऱ्यानंतर पुन्हा 3 तालुक्यातील लोकांचं मायग्रेशन म्हणजे स्थलांतर होणार आहे। स्थलांतर म्हणल्यानंतर तुमच्या थोड्याशा भोया उचकतील, पण खऱ्या अर्थाने दरवर्षीच हे स्थलांतर होतं। ऊसतोड कामगार हे आपल्याकडले या 3 तालुक्यातले ऊसतोड कामगार
आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र किंवा कर्नाटकमध्ये जाऊन ऊसतोडीचं करून 6 महिने आपली उदरनिर्वाहासाठी परराज्यात किंवा परजिल्ह्यात गेलेले असतात. मग हे गेल्यानंतर बाजारपेठेची काय अवस्था असेल, हा एक मोठा प्रश्न आहे. अशा अनेक प्रश्नांना भुरळ घालणारी व्यवस्था म्हणजे आता परिस्थिती जर नियंत्रणात आणायची असेल तर ज्ञानराधा हाच एक मात्र, ज्ञानराधा म्हणजेच मल्टीस्टेट, ज्या काही मल्टीस्टेटनं असा गंडा घातलेला आहे लोकांना, सर्वसामान्यांना, त्यांना आटोक्यात आणणं आणि या सर्वसामान्य माणसाच्या ठेवी कशा पद्धतीनं लवकरात लवकर परत करता येतील हे आता प्रशासनानं अंजन घालून काम करायला पाहिजे. कारण की जोपर्यंत अंजन घालणार नाहीत ना तोपर्यंत परिस्थिती निवळणार नाही. अशीच आणि ज्या पद्धतीने आता नोव्हेंबरमध्ये या निवडणुका येऊ पाहत आहेत राज्याच्या विधानसभेच्या, या विधानसभेच्याही निवडणुकीमध्ये हा खूप मोठा फटका मल्टीस्टेटचा बसण्याचा संकेत आहेत. कारण की मराठवाडा हा फक्त विचारानंच नाही तर क्रांतीने सुद्धा पुढाकार असलेला विभाग म्हणून या महाराष्ट्राला परिचित आहे. आणि मराठवाड्याने जर त्यांचा कौल आपल्या पद्धतीने दिला तर निश्चित या राजकारणामध्ये चांगलेच समीकरणं बदलतील याचीच मात्र शाश्वती आपण बाळगून या. आणि परिस्थिती या अधिकाऱ्यांनी आणि या ज्या राजकीय नेत्यांनी जी परिस्थिती निर्माण केली ना, ती निर्माण केलेल्या परिस्थितीला आता तरी डोळ्यात थोडंसं अंजन घाला आणि कामाला लागा, एवढीच विनंती. नमस्कार.